रुग्णालयामध्ये नोकरी करणाऱ्या कनिज फातिमाचा कुर्ला बस अपघातामध्ये मृत्यू तर नोकरीचा पहिला दिवस संपवून घरी परतणाऱ्या 19 वर्षीय आफरीननं सुद्धा गमावले प्राण। कुर्ला अपघाताच्या प्रकरणी बेस्ट अधिकारी आणि कंत्राटदाराच्या चौकशीची शक्यता। संजय मोरेला मिनी बस इतर गाड्या चालवण्याचा अनुभव मात्र मोठी बस चालवण्याचा अनुभव नसल्याचं प्राथमिक तपासामधून आलं समोर। इलेक्ट्रिक बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचं समोर पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि तज्ञांसोबत साधला संवाद। अपघातग्रस्त बसचा ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा, पोलिसांची माहिती। बेस्ट बस अपघाताच्या प्रकरणामधील आरोपी बसचालक संजय मोरे कोणतीही नशा करत नाहीत, त्यांच्या पत्नीचा दावा। तर वडील 35 वर्षांपासून गाडी चालवतायत मात्र कोणताही अपघात झाला नसल्याची त्यांच्या मुलांची प्रतिक्रिया। कुर्ला अपघातामधील बेस्ट बस चालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात। चालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कुर्ला बस अपघाताच्या प्रकरणी आता कंडक्टरवरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कंडक्टर सिद्धार्थ मोरे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात। कुर्ला बस अपघातामधील चालकाला अपघाताच्या नंतर जमावाकडून मारहाण, या मारहाणीचा व्हिडिओ समोर। कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या नंतर कुर्ला पश्चिम भागामधील बस डेपो सकाळपासून बंद, या भागामधून प्रवास करणाऱ्या लोकांची तारांबळ। दुर्गाडी किल्ल्याच्या संदर्भात कल्याण न्यायालयाचा निकाल। किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात देण्याची मागणी फेटाळली, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती सुनावणी। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसेना शहर प्रमुख रवी पाटलांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक। किल्ल्यावरती जाण्यावरून रवी पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। दुर्गाडी किल्ल्याबाबत 48 वर्षांनी लागलेल्या निकालाचं मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत। कोर्टाचे आभार मानत पेढे भरवत चव्हाण यांच्याकडून निकालाचं स्वागत। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्डमध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य। बायोमेट्रिक पद्धतीमधील त्रुटी दूर करण्यासाठीचा निर्णय। भिवंडी महापालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती आयुक्तांकडून कारवाईचा बडगा। कामकाजामध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने कायदेशीर कारवाई। 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। विधानभवनामध्ये जोरदार तयारी सुरू। प्रत्येक आमदाराच्या आसनाच्या समोर लावलं विशेष स्क्रीन। बोलणाऱ्या सदस्यांचं भाषण इतरांना या स्क्रीनच्या माध्यमातून बघता येणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये मंत्र्यांसाठी शासकीय बंगले सज्ज। नागपूरचा देवगिरी बंगला हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी विजयगड हा बंगला। सकल हिंदू समाजाकडून वर्धा शहरामधल्या बाजारपेठ बंद ठेवून निषेध। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाळण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद। गोंदियामध्ये हिंदू समाजाची जन आक्रोश रॅली। बांगलादेशात हिंदूंवरती होणारे अत्याचार थांबावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन। यवतमाळमध्ये गोदाम फोडून गॅस सिलेंडर चोरणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। भरलेले आणि रिकामे अशा 525 सिलेंडरची केली होती चोरी। पोलिसांकडून 120 सिलेंडर्स जप्त। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू। शेतामध्ये काम करताना मधमाशांनी केला होता हल्ला। अजित पवारांच्या विरुद्धचे ईडीचे खटले सुरूच राहणार। आयकरद्वारे चौकशी केलेल्या बेनामी मालमत्ता व्यवहाराच्या प्रकरणामध्ये पवारांना दिलासा, मात्र मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडीनं क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला नाही। वंचितच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश आंबेडकरांची निवड। 12 कार्यकारी सदस्यांची झाली निवडणूक। पक्षाच्या राज्यभरातील 435 सदस्यांनी केलंय मतदान। छगन भुजबळांकडून 1986च्या बेळगाव आंदोलनाचे फोटो पोस्ट। सीमा भागामधील मराठी बांधव आजही हक्कासाठी झगडत असल्याचा पोस्टमधून उल्लेख। राज्यामध्ये 5 बनावट कंपन्यांच्या नावे। 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा। या 5ही बनावट कंपन्यांचं अस्तित्व फक्त कागदावरच। अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांवरती आता शासनाचा बडगा। अनधिकृतरित्या झाडं तोडण्यासाठी असलेली 1000 रुपयांचा दंड सुद्धा आता थेट 50,000 रुपयांवर।
महाराष्ट्रामधल्या 8 जिल्ह्यांमध्ये कांदा पिकाचा विमा उतरवण्यामध्ये मोठा घोटाळा. शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना तसंच कमी लागवड केलेली असताना सुद्धा जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर मार्कडवाडीत ईव्हीएमची प्रतिकृती देत खोत आणि पडळकर यांचा सत्कार. शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी मार्कडवाडीमध्ये यावं लागलं. पडळकरांचं वक्तव्य. ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन करायचंय तर राजीनामे देऊन करा, पडळकरांचं आव्हान. पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, पाणीपुरवठा विभागाची माहिती. सांगलीमध्ये खोटं लग्न लावून फसवणूक करणाऱ्या 2 टोळ्यांचा पोलिसांकडून पर्दाफाश. पोलिसांकडून 8 जणांना अटक. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सहकुटुंब शनिशिंगणापूरमधल्या शनिदेवाचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थानच्या वतीनं कामत यांचा सत्कार. बांगलादेशामधल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये मानवी साखळी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मानवी साखळी तयार करून हिंदू समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये मूक मोर्चा. संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषदेनं दखल घेण्याची केली आहे मागणी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 17,977 बालकं कुपोषित. यामध्ये 2,223 बालकं तीव्र कुपोषित. पोषण आणि पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढवण्यासह ठळक उपाययोजना करण्याची गरज. आदिवासींचं कुलदैवत असलेल्या डोंगऱ्या देवीची कळवणमध्ये पूजा. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामधील आदिवासी भागांमध्ये पूजेला महत्त्व. अत्यंत उत्साहामध्ये डोंगऱ्या देव महोत्सवाला सुरुवात. नाशिकमध्ये थंडीपासून बचाव व्हावा यासाठी देवाला उबदार कपडे. कारंजा परिसरामधल्या गणेश मूर्तीला स्वेटरही घातलं. बनावट कंपन्यांकडून कुठलीही औषध खरेदी केलेली नाही. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती. जिल्हा रुग्णालयामधील सगळी औषधं व्यवस्थित असल्याची माहिती. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती सकल हिंदू समाजाचा मोर्चा. बांगलादेशामधील हिंसाचाराच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती. बीडच्या अंबाजोगाई आणि परळी शहरामध्ये हिंदू बांधवांनी काढली निषेध रॅली. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बाजारपेठा सुद्धा बंद. जालन्याच्या बदनापूरमध्ये सकल हिंदू समाजाचा रास्ता रोको. बांगलादेशच्या अध्यक्षांचा पुतळा जाळत सकल हिंदू समाजाची बांगलादेशच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. बीडच्या मस्साजोग गावामधल्या सरपंच संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या. गुन्हा दाखल झालेल्या 6 जणांपैकी 2घांना अटक. कारवाईच्या मागणीसाठी देशमुखांचे नातेवाईक आक्रमक. छेडछाड करून धमकावणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून 11वीमध्ये शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या. जालन्याच्या अंबडमधली घटना. तरुणीनं या आधी सुद्धा संबंधित तरुणाची पोलिसांमध्ये दाखल केली होती तक्रार. बीडच्या अंबाजोगाईजवळ लातूर रोडवरती ट्रक आणि कारचा भीषण अपघात. या 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीररित्या जखमी. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती. सोयाबीन आर्द्रतेमुळे राज्यभरात खरेदी केंद्रांवरती शेतकऱ्यांची अडवणूक. 15% आर्द्रता असेल तर सोयाबीन खरेदी करावं असं केंद्राचं परिपत्रक. मात्र 12%पेक्षा अधिक आर्द्रता असलेलं सोयाबीन खरेदी केलं जात नसल्याचं उघड. आमदार किरण सामंत आणि उदय सामंत यांच्या नेतृत्वामध्ये रत्नागिरीत हिंदू समाजाचा मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध. बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रकरणी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मूक मोर्चा. सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. दीपक केसरकर, निलेश राणे, नितेश राणे यांचा मोर्चामध्ये सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.